अरे मार्केट चाललंय कसं आप्पा म्हणन तसं काय करायचं बाबा. हे 2100 रुपयाच्या खरेदी डायरेक्ट शूट गाडी द्यायला लागलाय. दादा माझं कुपन घ्यायचे 100%. कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे हैं. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पण स्विफ्ट गाडी जिंकू शकतात आणि ही संधी अख्ख्या महाराष्ट्राकरता आहे. आणि ही ऑफर घेऊन आलेली आहेत आक्या जाधव आणि तुमचे आप्पा म्हणजे महेश मटके पाटील, जे की एक कीर्तनकार आहे का गुन्हेगार आहे काहीही जाट कळत नाही. एकदा बघा. तुझा तो बागल बच्चा काय म्हणतोय आप्पाच्या दुकानावर लावलेला बॅनर साध आहे. अरे येड्या, त्या बॅनरच्या खालीची 2000 स्क्वेअर फूट आहे ना, या पट्ट्याने 93 लाखात खरेदी केली. आधी खरेदी आणि मग दुकान, कळलं का? तुझ्यासारखं नाही भाड्याच्या दुकानात भाड्याने दुकान टाकून भाड्याने राहतो. भाड्या ते आपलं हे कळलं का? कसं आप्पा म्हणन तसं. आप्पा म्हणन अरे काय चिवत्या म्हणा लावलाय. हा अरे महाराज आहे ना तू शोभते का बोलणं. एखादा बोरगा म्हणला ना मी धंदा टाक, अरे नको आहे बाबा, सुकानं खातो ना आर्थिक. हा ना, आथरून पाय पसरले पाहिजे. इथंच आमची मोठी चूक होती. आमचे पालक पोरांना थांबवतात, इथंच मोठा घोळ होतो. माई बाप आता आपल्या कीर्तनामध्ये म्हणायचं की मराठी माणसांनी व्यवसाय केला पाहिजे, आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. आणि इथं इंस्टाग्रामला येऊन त्याला शिवाय द्यायच्या. मला कळत नाही राहू. एक ते इंस्टाग्राम आय डी बघा, कुठंच महाराजचं मेन्शन केलेलं नाही त्या गोष्टीला. आणि तिथं कधीच सणात दाखवलं नाही की आपला व्यवसाय म्हणून. दोन्ही वेगवेगळ्या साईडलाच वाटते, दोन वेगवेगळे माणसं. मला लय जास्त टाईम लागला आहे कळाला की हे दोघं एकच आहे. म्हणजे हा चिवते एकच आहे. महाराज पण हा चिवते आहे आणि इंस्टाग्रामवर जे बोलतो तो पण हाच आहे. या आप्पाचं आणि आक्या जाधव याचं कॉम्पिटिशन लागेल की दिवाळीचा सगळ्यात जास्त सेल कोण करेल, म्हणून या दोघांनी एक ऑफर टाकेली. आपण बघू या दोघांमध्ये काय वाद आहे नेमकं. गेले 4 वर्ष झालं मी एकदम व्यवसायाच्या नीतीने आणि एकदम नीतिमत्तेने धंदा करतोय. कधी कुणाच्या व्यवसायात आडकाठी केली नाही, कुणाच्या व्यवसायाला ठेच लावली नाही, कुणाच्या उत्तराला कधी प्रतिउत्तर दिलं नाही. या 4 वर्षात माझ्यावर खूप राग झाले. मी कधी कुणाला काही बोललो नाही. पण आज माझ्या विरोधात प्रस्थापितांची ही टोळकी येत नाही, जरा एक टोळी ही माझ्या विरोधात उभी राहिली की आकेने जे त्यांच्याकडून कधी जमलं नाही, जे कधी जमणार नाही ते मी करून दाखवलं. म्हणून माझ्या विरोधात सगळे उभे आहेत. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला प्रत्येकाला सांगायचं, जो व्हिडिओ बघतोय ना त्याला मला प्रत्येकाला सांगायचं जो माझ्या विरोधात आहे आणि चुकीच्या दृष्टिकोनातून विरोधात आहे. त्या बुडाखाली किती अंधार आहे हे जरी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती नसलं ना तरी मला माहिती आहे. कारण की तुम्ही ज्या मार्केटमध्ये काम करता ना त्याच मार्केटमध्ये मी पण काम करतो. आमच्याकडे पण तुमचं लय काही ठेवलेलं आहे. माझं तर काहीच नाही, आपली खुली किताब आहे. तुमचं लय काय. मी जर बोलायला सुरुवात केली ना तर तोंडला पोले तुम्हाला जागा नाही भेटणार, एवढं लक्षात ठेवा. उगाच माझ्या विरोधात जाऊ नका. मी शांत आहे तर शांत राहू द्या. आणि हा ते समजणे आलं की इशारा कॉपी नाही. तू माझी व्हिडिओ बघतोय ना म्हणजे तुला माहिती तू कांड केलं. हे बाबा मी का कांड केले? मी का डोंगात बोट घातले काय? कुठली गोष्ट कुठं बोलतोय? तू का चिवत्या का थोडासा? कसे ना शेठ, बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही आणि आमची ऑफर कॉपी केली म्हणून कोण महाराष्ट्रात टॉप होत नाही. लक्षात असू द्या. जसं एकटा वजीर समोरच्या अख्ख्या सल्तनतीला खाक करू शकतो, तसं 2 लाख फॉलोअर्स वाला 1 मिलियन वाल्याला पूर्ण उरू शकतो. यार मी चिवत्याला काही बोललो तर लोक मला चिवत्या समजणार. जाऊ दे सोडा. अरे ज्या ठिकाणी दहशत करायला बघता ना तुम्ही त्या ठिकाणी वन साइड किंग आहे आम्ही. आणि तुम्ही काय म्हणता रांग लावतो आम्ही. रांग लावतो? अरे तुम्हीच रांगीत या, कळलं का? कसं आप्पा म्हणत तसं. रायबा फॉर्मसी एका कस्टमरला स्विफ्ट देणार ही ऑफर काय टाकली आणि मार्केटमध्ये सगळा धुरळा झाला. विरोधकांची गर्दी वाढली आणि त्यातनं जे कृत्य घडलं. आज 8 तारीख रात्री कुणीतरी माझी जी गाडी आहे बस होते बसच्या काचा फोडलेले पूर्ण काचा फोडली. नाही माझं असं म्हणणं नाही की महाराजांना गाडी फोडलेली आहे. माझं असं म्हणणं आहे तुमची बरोबर होत नाही ना तर जळू पण नका त्या माणसावर. महफिल हमारी भले ही कमेल आला मगर हमारे बीच में टांग मत अड़ाना, क्योंकि हम हंसते हंसते इधर भी घुसते. कसं आप्पा म्हणन तसं आलो. हा हे इकडे त्या तोंडात देतो. आणि तुम्हाला जर याच्यावर प्रॉपर रोस्ट व्हिडिओ लागत असेल तर आपल्या चॅनलला लाईक्स शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. अरे तू म्हणतो तू 4 वर्ष
वर्षापासून या क्षेत्रात आहे, म्हणून माझा तो निनाद करू नका. अरे मी 3च महिने झालो तर तुझ्या डोक्याच्या वर गेलो.